अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घरी बोलून चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी बेकार धुतलंय. जगामधील महासत्ता देश म्हणून ओळखला जाणारा अमेरिका आणि त्याच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अपमान आत्तापर्यंत कोणत्याही देशाने केलेला नाही. जो महासत्ता देश सर्व देशांवरती दबाव टाकतो त्याच देशाच्या राष्ट्राध्यक्षाचा अपमान. पण नेमकं असं काय घडलंय? डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान कशामुळे झाला? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतामध्ये वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर, मध्य पूर्वेमधील युद्धजन्य परिस्थिती, चीन आणि अमेरिकेचा संघर्ष, या संपूर्ण गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एका बाजूला जगामधील दोन महासत्ता, एक म्हणजे अमेरिका आणि दुसरं म्हणजे चीन, हे दोन्हीही एकमेकांसमोर येतात. आणि त्याच वेळेस असं घडतं की संपूर्ण देशामध्ये या घटनेची चर्चा सुरू होते. 14 मे 2026चा दिवस. बीजिंगमधील द ग्रेट हॉल ऑफ द पीपल या ठिकाणी लाल कलरचा गलिच्छ आथरला जातो. संपूर्ण जागेवरती सजावट केलेली असते. जगामधील सर्व मीडिया कॅमेरे एका दिशेने वळतात आणि त्याच वेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं चीनमध्ये भव्य स्वागत केलं जातं. ट्रम्प हे अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष राहिलेत. त्यांची चीनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ. संपूर्ण जगाच्या नजरा चीन आणि अमेरिकेकडे लागल्या होत्या, कारण की जगाला अपेक्षा होती व्यापार युद्ध, इराण इस्रायलमध्ये असलेला तणाव आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरती चर्चा होईल. पण त्या ठिकाणी जे घडलं त्याने संपूर्ण जग हादरलंय. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला. हा काही साधा इशारा नव्हता, डायरेक्ट युद्धाची धमकी दिल्यासारखं होतं. पण चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी असं का केलं? त्याचं मुख्य कारण होतं तैवान. गेल्या काही वर्षापासून अमेरिका तैवानला उघडपणे समर्थन देत आहे. अमेरिकेने तैवानला अब्जावधी डॉलरची शस्त्र पुरवली. यामुळे चीन संतापलेला आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांनी जो अपमान केला तो खरंच कोणत्याही देशाने केला नसावा. आता व्हिडिओ इथून पुढे तुम्ही लक्षपूर्वक ऐका, म्हणजे समजेल नेमकं काय झालंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये 2 तास बैठक चालली. शी जिनपिंग यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, तैवानचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने हाताळला गेलाय. त्या कारणामुळे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये थेट युद्ध होऊ शकतं. चीनने स्पष्टपणे दाखवून दिलं, चीन कोणालाही घाबरत नाही, डायरेक्ट ते परिणामाची भीती दाखवत आहे. पण इथे डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे माय फ्रेंड म्हणत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेमधील अनेक कंपन्यांचे मालक देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर चीनमध्ये आले होते. शी जिनपिंग यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, तैवानवरती कोणताही कॉम्प्रोमाइज होणार नाही. फक्त एवढंच नाही, याचं आणखीन एक कारण आहे. ते कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. तैवानमध्ये नेमकं असं काय आहे ज्यामुळे अमेरिका आणि चीन युद्धाच्या उंबरठ्यावरती उभा आहेत? तैवान हा एक छोटासा बेट देश आहे. जगामधील सर्वात प्रगत सेमीकंडक्टर चिप्स जवळपास 95% उत्पादन तैवानमध्ये केलं जातं. त्या ठिकाणी महत्त्वाच्या चिप्स बनवल्या जातात. तुमचा मोबाईल फोन असो, लॅपटॉप असो किंवा AI सिस्टम असो किंवा अमेरिकेचं लढाऊ विमान असो, यासाठी लागणारे हाय सिक्युरिटीचे चिप्स तैवानमध्ये तयार होतात. आजच्या जगामध्ये जितकं तेल महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं सेमीकंडक्टर झालं आहे. त्यामुळे तैवानवरती नियंत्रण म्हणजे भविष्यावरती नियंत्रण. अमेरिकेला हे कोणत्याही परिस्थितीमध्ये गमवायचं नाही आणि चीनला वाटतंय तैवान हा त्यांचाच भाग आहे. त्यामुळे दोघांमध्ये संघर्ष चालू झाला आहे. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्या सर्वांच्या लक्षात आला पाहिजे. लष्करीदृष्ट्या तैवान हा अत्यंत महत्त्वाचा आहे. चीनला जर तैवानवरती ताबा मिळाला तर त्यांना थेट प्रशांत महासागरामध्ये प्रवेश मिळेल. यामुळे अमेरिकेचे मित्र देश जपान, फिलिपिन्स आणि दक्षिण कोरिया धोक्यात येतील. अमेरिकेच्या बाजूने असणारे बरेचसे लष्करी तळ हे चीनच्या ताब्यात जाऊ शकतात. दक्षिण चीन समुद्रामधून जगातील मोठा व्यापार चालतो. जर चीनने त्या जागेवरती ताबा मिळवला तर तो जागतिक पुरवठा साखळी कधीही रोखू शकतो. पण या बैठकीमध्ये फक्त तैवानचाच नाही तर इराणचाही मुद्दा तापला. फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिकेने इराणवरती हल्ला केला. त्या हल्ल्यामुळे चीन देशातील ऊर्जा पुरवठा धोक्यात आलाय. इराण हा देश चीनचा मोठा व्यापारी भागीदार आहे. चीन हा देश मोठ्या प्रमाणे इराणी तेल खरेदी करतो. त्यामुळे अमेरिकेने जर इराणवरती आणखीन जास्त हल्ले चढवले त्या सर्व गोष्टीचा परिणाम चीनवरती होणार.
सी जिनपिंग यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये हस्तक्षेप करू नका, नाहीतर तुमच्यासाठी वाईट होईल. जर अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबलं नाही तर चीन हा देश उघडपणे इराणला मदत करू शकतो, असं देखील त्यांनी संदेश दिलाय. आता इथे बघा काय झालंय. डोनाल्ड ट्रम्प यांना वाटलं चीनमध्ये गेल्यावर सर्व काही ठीक होईल, पाहुणचार करतील, पण झालं उलटच. पण आता प्रश्न येतो, या सर्वांचा भारताशी काय संबंध? त्याचा थेट परिणाम भारतावरती होतो. तो कसं काय माहिती का? कारण की जगामध्ये कुठेही मोठं युद्ध झालं तर त्या युद्धाचा परिणाम तेलावरती होतो. भारत हा जगामधील सर्वात मोठा देश आहे जो दुसऱ्या देशामधून तेल खरेदी करतो. अमेरिकेने मोठ्या प्रमाणात मध्य पूर्वेमध्ये लष्करी हालचाली सुरू केल्यात, नेव्ही तैनात केलेत, इराणवरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. तरी देखील इराण अमेरिकेसमोर झुकत नाहीये, कारण की इराणची सर्वात मोठी ताकद आहे तेल, आणि त्याच तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे तो म्हणजे चीन. इराण देश जेवढं काही तेलाचं उत्पन्न करतं त्यामधील 80% तेल चीन विकत घेतो. म्हणजे इराणच्या अर्थव्यवस्थेची नस चीनच्या हातामध्ये आहे. त्यामुळे इराणला शांत करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प चीन यांच्याकडे विनंती करत आहे. पण चीनने डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच पाहुणचार केलाय. चीन हा जगामधील 2 नंबरचा महासत्ता देश बनलाय. तो आता पहिल्यासारखा चीन राहिलेला नाही. जगामध्ये आता जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आलेली आहे, या सर्वांपाठीमागे डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णयच होता. आज त्यांच्या निर्णयामुळे अनेक देशांना परिणाम भोगावे लागतात. आता या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय? चीन अमेरिकेबरोबर मैत्री करेल का? डोनाल्ड ट्रम्प आपल्या अपमानाचा बदला चीनकडून घेतील का? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.